राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या आजारपणाचं कारण लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिलाय आणि या निर्णयावरून खडसेंवरती सातत्याने टीका होत होती। याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत टीकाकारांना उत्तर दिलंय। आपण वेळेवर मागे हटत आहोत असं म्हणणं उचित होणार नाही। मी लढणारा नेता आहे आणि मी नेहमी लढतच राहणार। पक्षाचा उमेदवार विजयी होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असं एकनाथ खडसेंनी सांगितलं। आजारपणाचं कारण देत आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं कारण खडसेंनी दिलं। मात्र जो कोणी उमेदवार आहे त्याला निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असं देखील एकनाथ खडसेंनी सांगितलं। निवडणुकांच्या तोंडावर माघार घेतोय असा त्याचा अर्थ होत नाही। मी लढणारा नेता आणि नेहमी लढतच राहणार असं एकनाथ खडसे म्हणाले। आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला, भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना लढलं। जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज त्याच पदावर येऊ इच्छित आहेत। बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते घेत आहे। पण मी काही आता मोठे पण केलं नाही की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं। पक्षाच्या एक वेळ बांधिलकी ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल त्या पक्षाने सांगितलं घरी बसा, आम्ही घरी बसायला ना। या जिल्ह्यामध्ये पुत्र विचारत नव्हतं आमच्या पक्षाला, भाजपच्या त्या कालखंडापासून मी एकटा लढलो आहे, सर्वांशी संघर्ष केला आहे, आजही करतोय। मी कधी खचलेलं नाही, कधी पळालेलं नाही, कधी विकलं गेलं नाही, कधी या ठिकाणाहून त्या ठिकाणी सत्तेसाठी लाचार होऊन पाय पडलेलं नाही। छळ झाला, सगळं झालं, पण आपण टेकअप राहिलं। तुम्हाला जे करायचं ते करा, माझा पक्ष मी आहे। यापुढे सुद्धा रक्षाताई जरी उभे असल्या तरी मी आपल्या तुतारी घेऊनच वाजवणार आहे। शेवटच्या क्षणापर्यंत तुतारी कशी विजयी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करावा। कोणी शंका घ्यायची गरज नाही आहे आणि कुणी मला विचारायची पण गरज नाही। मला जर कोणाला विचारायचं असेल तर माझा पक्ष विचारेल, तुमचा आमचा काय संबंध आहे विचारण्याचा, मी केलं की नाही केलं, मी घरी बसेल, माझी इच्छा, तुम्ही कोण मला विचारा। आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीनं मुंबईमध्ये प्रचाराचा नारळ फोडला आणि भारत जोडो न्याय यात्रेचा शिवाजी पार्कवरती समारोप झाला। सभेनं यात इंडिया आघाडीतल्या 15 राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली। जैसे किसी ने यहां कहा राजा की आत्मा ईवीएम में है। सही है, सही है। राजा की आत्मा ईवीएम में है। हिंदुस्तान की हर संस्था में है, ईडी में है, सीबीआई में है, इनकम टैक्स डिपार्टमेंट में है। सच्ची शक्ति जो हिंदुस्तान को चला रहा है, और इससे आप कोई नहीं बचेगा। आप में से कोई नहीं बचने वाला। यहां किसी ने ईवीएम की बात की, मैं आपको बता रहा हूं ईवीएम के बिना नरेंद्र मोदी चुनाव नहीं जीत सकता है। ये सब लोग एक व्यक्ति के खिलाफ लड़ रहे हैं, नरेंद्र मोदी के खिलाफ लड़ रहे हैं। नहीं, हम एक व्यक्ति के खिलाफ भी नहीं लड़ रहे हैं। ना हम बीजेपी के खिलाफ लड़ रहे हैं, ना हम एक व्यक्ति के खिलाफ लड़ रहे हैं। एक व्यक्ति को चेहरा बनाकर ऊपर डाल रखा है। हिंदू धर्म में शक्ति शब्द होता है। हम शक्ति से लड़ रहे हैं, एक शक्ति से लड़ रहे हैं। इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं, मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी
मुझे शर्म आ रही है। मेरे में इन लोगों से, इस शक्ति से लड़ने की हिम्मत नहीं है। मैं जेल नहीं जाना चाहता हूं। क्या आप सोचते हो शिवसेना के लोग, एनसी के लोग ऐसे ही चले गए? नहीं। जिस शक्ति की मैं बात कर रहा हूं, उन्होंने उनका गला पकड़कर उनको बीजेपी को ओर किया है और वो सब डर के गए हैं। तर हे होतं राहुल गांधींचं कालचं भाषण आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे। आता मोदींच्या गॅरंटीच्या जाहिराती रोज येत आहेत आपण पाहतोय आणि खोटी गॅरंटी देऊन भाजपच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल सुरू आहे। त्यामुळे जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल तेव्हा योग्य निर्णय घ्या असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवरती हल्लाबोल करत जनतेला सल्ला दिला। त्याचसोबत छोडो भाजप, भाजप से मुक्ती असा नवा नारा या सभेच्या माध्यमातून पवारांनी दिला। हर दिन टेलीविजन पर एक झूठी बात सुनते थे, मोदी जी की गारंटी। ये गारंटी चलने वाली गारंटी नहीं, ये गारंटी में सिक्योरिटी नहीं है। और इसलिए गलत गारंटी देकर, गलत आश्वासन देकर उन्होंने एक हम लोगों को अलग रास्ते भर लेने की कोशिश की। एक अच्छी बात होगी कि आज से तो टेलीविजन पर गारंटी नहीं आएगी, उसको रोकने का काम इलेक्शन कमीशन ने करने का तय किया। इसके लिए उनको भी धन्यवाद देता हूँ। तर भाजप हा एक फुगा आहे ज्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं। त्यांच्या 2 जागा होत्या, त्या आम्हाला विचारतायत तुमच्या किती जागा येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींचा भाजपवरती हल्लाबोल केला। त्याचसोबत देश वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। ज्यावेळी सर्व लोक एकवटतात तेव्हा हुकुमशहाचा अंत होतो असं देखील उद्धव ठाकरेंनी काल म्हटलं। भाजप हा एक फुगा आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं। संपूर्ण देशात त्यांचे 2 खासदार होते, त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली। काय त्यांची स्वप्न मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील? त्यांना विचारलं ते म्हणतात 400 पार। काय फर्निचरचं दुकान आहे? काय खुर्च्या बनवता म्हणजे काय 400 पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान करताय? ज्या वेळेला मला आठवतंय की आपण पहिल्या प्रथम इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजींनी सांगितलं होतं ही विरोधी पक्षांची बैठक आहे। आम्ही विरोधी आहोत, जरूर आहोत, पण आम्ही विरोधी आहोत ते हुकुमशहाच्या विरुद्ध। आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत। जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही, पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढंच तुमचा परिवार आहे, बाकी परिवार आहे कुठे? आणि यांना 400 पार त्याच्यासाठी पाहिजे हे आता स्पष्ट झालेलं आहे। कारण त्यांचेच एक मंत्री, मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे, तेच बोलले की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून 400 पार करायचे। तर उद्धव ठाकरेंनी भाजपवरती केलेल्या टीकेचा सत्ताधाऱ्यांनी समाचार घेतला। प्रत्यक्ष स्वर्गात बसून शिवाजी पार्कातली आजची सभा पाहताना साक्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यात सुद्धा दुःखाचे अश्रू आले असतील। बाळासाहेबांनी पूर्ण हयात काँग्रेस बरोबर शरद पवारांबरोबर संघर्ष करण्यात घालवला। त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांचा पक्ष कधीही काँग्रेस बरोबर समझोता करणार नाही आणि करण्याची वेळ आली तर ते पक्ष बंद करणं पसंत करतील, पण काँग्रेस सोबत जाणार नाही। काय केलं उद्धव ठाकरेंनी? हेच उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कात काँग्रेसवाल्यांबरोबर, जो काँग्रेसचा राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो त्या राहुल गांधी सोबत
आज काँग्रेस आणि महाविकास आघाडी शरद पवारांकडे तुमची लाचारी या तमाम महाराष्ट्रातल्या हिंदूंनी आणि हिंदू जनतेने आणि महाराष्ट्राने पाहिली. आम्हाला लाज वाटते की तुम्ही शिवसेना प्रमुखांचे पुत्र आहेत हे बोलण्याची देखील. आणि आपल्या भाषणामध्ये आपण जे म्हणत होतात मोदींना परिवार नाही, मोदींची खुर्ची म्हणजे परिवार, या देशातील 140 कोटी जनता आणि 97 कोटी मतदार हे मोदीचा परिवार आहे. येणाऱ्या 4 जूनला आपल्याला तुम्हाला राहुल गांधीला तुमच्या महाविकास आघाडीला तुमची जागा दाखवल्याशिवाय, इंडिया आघाडीला तुमची जागा दाखवल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही. तर एकूणच काय तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि लोकसभेच्या या रणधुमाळीत महाराष्ट्रातील दिग्गज नेते मैदानात उतरलेत. अशाच दिग्गज नेत्यांमध्ये सर्वात अग्रस्थानी असलेलं नाव अर्थात केंद्रीय राजमार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. याच नितीन गडकरींनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली आणि यात न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांच्या प्रश्नांना गडकरींनी रोखठोक उत्तरं दिली. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारण, मराठा आरक्षण, राज ठाकरेंची मैत्री अशा सर्वच विषयांवरती आपली मतं व्यक्त केली. आता कोविड काळामध्ये लोकांना व्हॅक्सिन मिळालं, मोदीजींनी दिलं, आपल्या सरकारने दिलं, सगळ्यांनी केलं. आता त्याच्यावरती राजकारण सुरू आहे. नुकताच आरोप होतोय की व्हॅक्सिनच्या माध्यमातून मोदीजींनी, भारतीय जनता पक्षाने पैसे कमावले आणि पैसा कमावण्यासाठी हे सगळं केलं असा आरोप काँग्रेसकडून थेट केला जातोय. बघा, आज व्हॅक्सिन मिळालं, कोविड नाहीसा झाला, अनेक लोकांचे प्राण वाचले. त्या काळामध्ये माझे मित्र, आमचे अनेक लोक गेली सोडून. आज मला एवढं मोठं संकट होतं, जगावर होतं, आणि आपण त्या व्हॅक्सिनमधून लोकांचे प्राण वाचवले. आणि आपण केवळ हिंदुस्थानमधले नव्हते, त्या व्हॅक्सिन परदेशात पाडून तिथल्या लोकांचे प्राण वाचवले. आता यशावर अशा प्रकारचे आरोप करणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. याच्यापेक्षा जास्त काय बोलू. तुम्ही अजातशत्रू म्हणून तुम्ही राजकारणात प्रसिद्ध आहात. तुम्ही एवढे पूल बांधलेत, सिमेंट, माती, विटांचे पूल बांधले, तुम्ही मैत्रीचे पूल देखील बांधलेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काळामध्ये जुने मित्र तुटले, काही नवीन मित्र आले, तर ते जुने मित्र पुन्हा जोडावेत म्हणून तो माणुसकीचा पूल पुन्हा बांधणं शक्य आहे का? बघा, राजकारण वेगळं आणि संबंध वेगळी. व्यक्तिगत संबंधाचा संबंध युतीशी किंवा अलायन्सशी नाही आहे. माझे ज्या माणसाशी एकदा संबंध तसेच राहिले, बाळासाहेब ठाकरेंशी आयुष्यभर तसेच राहिले. ते जेव्हा भाजप शिवसेना होती तेव्हा त्यांच्याबद्दल जो भाव होता तो आजही आहे. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली काम केलं, त्यांच्याबद्दल वारंवार त्यांना भेटायला तोच भाव होता. कदाचित शिवसेना भाजप युती नाही, नारायण राणे माझ्याबरोबर काम करतात, माझा भाव तोच आहे. त्यामुळे राजकारणात कधी मैत्री होते, कधी होत नाही. मतभेद होणं स्वाभाविक आहे. मतभिन्नता असणं लोकशाहीत काही चूक नाही आहे, पण मनभेद होता कामा नये. आम्ही एकमेकाचे विरोधी आहोत, दुश्मन नाही आहोत. तुमचे राजकारणात खूप मित्र आहेत, अगदी राज ठाकरे देखील तुमचे मित्र आहेत. राज ठाकरेंची यावेळेस काय भूमिका आहे, तुम्हाला काही कल्पना आहे की ते, कारण असं म्हटलं जातं की त्यांची भूमिका ही भाजपला कुठे ना कुठे मदत करणारी असते, असा आरोप त्यांच्यावरती होतो. वोट डिव्हिजन होतं, ज्यामुळे फायदा भाजपला होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत. हजरजबाबी आहे, वक्तृत्व छान आहे, बोलण्याची पद्धती उत्तम आहे, नेमकं प्रेझेन्स ऑफ माइंड देऊन केव्हा काय बोलावं आणि कमी शब्दात काय मांडावं ही त्यांची कला आहे. आणि जेव्हा ते शिवसेनेत होते बाळासाहेब, तेव्हापासून त्यांच्यात ते व्यंगचित्र, चित्रकार हा सगळा त्याच्यात आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रतिभा आहे. पण राजकारणात काय झालं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पोलरायझेशन झालं, आणि जेव्हा ते पोलरायझेशन 2-3 पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं. पण त्यांचं राजकारणाची दिशा काय ते तर तेच सांगतील. पण त्यांची दिशा काही असो, ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील, आणि ती मैत्री तेही निभवतात आणि मी निभवतो. महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहतात, आणि मग वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, असा त्यांच्यावर देखील आरोप होतो. कसं आहे, शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं.
मला असं वाटतं की राजकारणामध्ये पण या आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो? बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं, कोण किती मतं घेतं, त्याचे एकमेकांना फायदे तोटे होत असतात. पण काळाच्या ओघात ते चालत राहणार आहे. आणि मला विचाराल तर या ठिकाणी नागपुरात त्यांचा जो वोटर आहे त्यातलं बहुसंख्य पुष्कळ वोटर मलाही मत देणार आहे. म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित समाजात मलाही पण चाहणारे, माझ्यावर प्रेम करणारे आणि मत देणारे भरपूर आहेत. एवढं भव्य राम मंदिर आपण उभारलं, राम मंदिरच्या उद्घाटन प्रसंगाचे आम्हीही साक्षीदार आहोत. एक जगभरात वेगळा संदेश जातोय, पण त्या राम मंदिरावरून देखील राजकारण केलं जातंय. भारताचे आदर्श प्रभू श्रीराम, त्यांच्या आदर्शांची कथा कहाणी आपण लहानपणापासून ऐकत आलो, आपल्या जीवनामध्ये त्यातली काही चांगली मूल्य घेण्याचा प्रयत्न केलो, पण हा राजकारणाचा मुद्दा होतोय. बघा, इतिहास, संस्कृती आणि विरासतीचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र. ते कोणा एका धर्माचं नाही, भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, भारतीयांचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे अयोध्येत राममंदिर झालं हा आमच्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून या विषयाला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकाराने त्याला राजकारणात आणणं गैर आणि चुकीचं आहे. दुर्भाग्य आहे की काही लोक ते आणतात, आणू नये अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये ह्या मराठा राजकारणावरून अशी परिस्थिती झाली आहे, काही ठिकाणी म्हणजे दुकानदाराकडून वस्तू घेताना तो मराठा असेल तर मराठ्याकडून आणि कुणबी असेल तर कुणब्याकडून, अशा प्रकारचे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उदाहरणं समोर आली. हे जे जातीजातींमध्ये आणि समाजामध्ये भिंती निर्माण झाल्या, हे संपूर्ण मराठा आरक्षणासाठी आत्ताही संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे पाटील सारखे नेते संघर्षाच्या पवित्रतेत निवडणूक आयोगाला आव्हान देत आहेत, निवडणुका घेऊ नका सांगतात. हा सगळा प्रकार बघून त्यावर तुम्ही काय सांगाल? बघा, महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. सगळ्या विचारामध्ये एकवाक्यता नसते. हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे. माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही आहे, गुणांनी मोठा आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी याच्यापेक्षा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून गरीब गरीब असतो. गरीबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. ज्या भावात मराठ्याला पेट्रोल किंवा गॅस सिलेंडर विकत मिळेल त्याच भावात ते दुसऱ्या माणसाला, ब्राह्मणाला मिळेल. त्यामुळे शेवटी महागाई कमी होणं हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे. रोजगार मिळणं ह्या सगळ्या परिवाराच्या फायद्याचं आहे. समजे आपल्या विकासाचा, आपल्या भविष्याचा संबंध प्रश्नांशी आहे, समस्यांशी आहे, तो जातीशी नाही आहे. आणि आरक्षण जर सगळ्यांनाच द्यायचं तर 100% आरक्षणाचा अर्थ कोणालाच आरक्षण नाही. म्हणून बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. हु इज मोर बॅकवर्ड त्याची कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्रश्न नोकऱ्यांचा आहे, रोजगाराचा संबंध आरक्षणाचे नाही आहे. शेवटी याला मर्यादा आहे. जागाच नाही आहे, नोकऱ्याच नाही, तर नोकऱ्या मिळणार कोणाला? अगदी खरं. त्यामुळे नवीन उद्योग, व्यवसाय, व्यापार, एक्सपोर्ट वाढवून रोजगार निर्माण केले पाहिजे. तर ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी न्यूज 18 लोकमतला